कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं अजितदादा पवारांनी सांगितलंय। 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं स्वतः अजितदादांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। पुण्यात राष्ट्रवादींची युती होत असताना युती होण्याची माहिती मिळत असताना अजितदादांनी असं स्पष्ट केलंय, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं स्वतः अजित पवारांनी स्पष्ट केलंय। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता पुण्यातली सत्ता कायम ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी युती करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर आता त्याच संदर्भात अजितदादांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलंय। तसंच 26 तारखेला सगळं चित्र समोर येईल असंही त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलंय। तर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात युती करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुण्यात सत्ता राष्ट्रवादीकडे येणार का हा मोठा मुद्दा राहणार आहे। आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत। काय नेमकी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे, कोण कोण या बैठकीत उपस्थित होते? आज आमच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाली। त्याच्यामध्ये अजित पवारांकडनं आमदार चेतन तुपे, त्यांचे दोन अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप, आणि शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी खासदार वंदना चव्हाण, विशाल तांबे आणि आम्ही असे सहा जण उपस्थित होतो। प्रशांत जगतापांनाही देखील त्या बैठकीचं आमंत्रण होतं, पण त्यांना काही कामानिमित्ताने मुंबईला जावं लागल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत। कुठल्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली? नाही, या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण चालू आहे, फोडा आणि जोडा, आणि ज्या पद्धतीने त्यांनी इतर सर्व पक्ष संपवत आणलेले आहेत, लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम करतायत, त्याला कुठेतरी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन तोंड दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सर्वच पक्षातल्या नेत्यांमध्ये होत असल्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतो। अजित पवारांकडनं तुम्हाला या पक्षाला, शरद पवारांच्या पक्षासाठी कुठला प्रस्ताव किंवा तुमच्याकडनं त्यांच्यासाठी कुठला प्रस्ताव जो आहे तो या बैठकीत मांडण्यात आला होता का? कारण त्याला एक व्हॅलिड रिझन असा आहे की 165 जणांचा हा सगळा पुणे महानगरपालिकेचा सगळा सभागृह भरतं, पण त्याच्यामध्ये एवढे जण तुम्ही कसे बसवणार ना? कारण की तुमच्यासोबत महाविकास आघाडी सुद्धा येणार आहे का? आमचा प्रयत्न आहे की आम्ही पूर्वीचे उभाटा, शिवसेना, काँग्रेस आणि आम्ही एकत्र, आमची इथे महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये आता दादा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत। दादा एकत्र आले तर आम्ही सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन, कारण पुणे शहराला एक चांगला सक्षम, भारतीय जनता पक्षाला एक सक्षम पर्याय आम्ही उभा करू शकतो असा आमचा विश्वास आहे, आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। दोन राष्ट्रवादी म्हणल्यावर दोन